नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहात, म्हणजेच 11 जानेवारीचा रिव्ह्यू. चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला. जीवा आणि नंदिनीचे बाबा योगा करण्यासाठी बसलेले असतात. ते खूप चिडलेले असतात. नंदिनीचे बाबा जीवाला म्हणतात, माझ्या मुलीने आत्तापर्यंत खूप सहन केलं आहे, तुझ्या आवडी निवडी सगळं जपलं आहे, पण आता इथून पुढे मी तिला काहीही सहन करू देणार नाही. तू आत्तापर्यंत तिची खूप फसवणूक केली आहे आणि मी इथून पुढे काहीही तिला भोगू देणार नाही. तेव्हा लगेच ते उठतात आणि घरात जायला निघतात. जीवा पण लगेच उठतो आणि म्हणतो, ऐका ना सासरे बुवा, ऐका ना. तितके ते घरात निघून जातात. त्यानंतर तिथे गुड्डू येतो. तो म्हणतो, जीवा भैया एवढा सोपा नाही आहे. बाबूजींना मनवण्यामध्ये आणि ओम लावण्यामध्ये तुमची हवा निघून जाणार आहे. तेव्हा जीवा लगेच म्हणतो, अरे हम तो हवा का रुख बदलने आए हैं. तारे वारे नशिबाचे फेरे सगळं आपल्या बाजूनी वळवेल हा जीवा. लगेच अशी चिटकी वाजवतो. तितक्यात तो गुड्डू म्हणतो, अरे जीवा भैया काही आंघोळ बिंघोळ करणार आहे का नाही. तेव्हा तो म्हणतो, असं म्हणतोच, करावी लागेल. तर गुड्डूला कपडे इस्त्री करायला पाठवतो. तर घरामध्ये नंदिनी देवपूजा करत असते. तर नंदिनीची आई तिला विचारते, काय मागितलंस नंदिनी देवाकडे. तेव्हा नंदिनी म्हणते, सगळ्यांना सगळं सुख मिळू दे बस. तेव्हा तिची आई म्हणतात, तुझ्यासाठी काही नसेल मागितलं आहे ना, तुझ्या सुखाचं काय. कशी आहेस ग तू. दुसऱ्याच्या आयुष्यातला अंधार दूर करण्यासाठी स्वतः दिवा होशील, पण तू स्वतःच आता अंधाराला आणि एकटेपणाला जवळ करतेस. तेव्हा नंदिनी लगेच म्हणते, जाऊ दे का आई, तू मला लाडू बनवायला कधी शिकवते. तेव्हा तिची आई म्हणतात, राहू दे बस तू. नंदिनी, सॉरी ग, मगाशी खूप बोलली मी तुला. नंदिनी लगेच म्हणते, ठीक आहे, एवढं काही नाही. तेव्हा नंदिनीची आई म्हणते, अगं परवावर संक्रांती आली आहे, तू मी काव्या आपण किती छान संक्रांत साजरी करायचो. तेव्हा नंदिनी म्हणते, हो पण मग आता काळजी करू नको, काव्या आता आमच्या घरी आहे. ती आणि आई असे उत्साहाने संक्रांत साजरी करतील ना, आणि आई जेव्हा लाडू करत असेल ना, तेव्हा हट्टाने ती पण मदतीला तिथे जाईल आणि तिने बनवलेला पहिला लाडू पार्थला हट्टाने खाऊ घालण्याचा प्रयत्न करेल. नंदिनीच्या आई म्हणतात, अगं तुझ्या सासूबाईंना पण तुझी खूप आठवण येत असेल आणि दोघींच्या गप्पांमध्ये तुझाच विषय असेल. त्यांनाही वाटत असेल की पहिलीच संक्रांत त्यांच्या दोन्ही सुनांची आणि त्यांच्या दोन्ही सुना त्यांच्याबरोबर हव्यात. मी काय म्हणते नंदिनी, आता संक्रांत आलीच आहे तर माफ कर ना जीवांना आणि दोघांनी मिळून संक्रांत साजरी करा. लगेच नंदिनी तिथून उठते आणि कारण सांगते की आई मी लवकर स्वयंपाक करायला घेऊ, कारण काय की बाबा योगा करून आले ना, त्यांना पटकन भूक लागते. ते म्हणून तिथून निघून जाते आणि बाहेर आपले जीवा भाऊ छान आंघोळ करत असतात. मस्त पूर्ण अंगाला साबण लावतात, छान गाणं म्हणतात आणि साबण लावून झाल्यानंतर नळाचं पाणी जातं. तो लगेच दरवाजाजवळ येऊन नंदिनीला आवाज देत राहतो, अगं बायको पाणी गेलं आहे, मी पूर्ण फेसाळलेलं झालो आहे, पाणी दे ना बायको थोडं. इतक्यात नंदिनीचे बाबा बाहेर येतात आणि ते म्हणतात, कोण आहे तू. नंतर म्हणतो, जीवा तू. तितक्यात नंदिनी आणि तिची आई पण बाहेर येते. नंदिनीची आई तर घाबरते, ती म्हणते भूत. जीवा म्हणतो, नाही हो सासूबाई, भूत नाही, तुमचा जावई आहे भोळा. लगेच तिचे बाबा म्हणतात, हां हां भूतच आहे, हां भूतच. नंदिनी लगेच म्हणते, अहो तुम्ही असे का बसले, पाणी लवकर जाणार होतं, माहीत नव्हतं का तुम्हाला. बरं मी आत्ता पाणी आणते. पण नंदिनीचे बाबा काही पाणी आणू देत नाही. लगेच नंदिनीला आणि तिच्या आईला घरामध्ये घेऊन जातात. पण किती केलं तर नंदिनीचं प्रेम असतं ना जीवावर. नंतर ती वरती जाते आणि बाल्कनीमध्ये बादली घेऊन येते आणि जीवाला आवाज देते, हळू आवाजात आवाज देते, म्हणजे तिच्या बाबांना ऐकायला जाणार नाही. नंतर आवाज काही जात नाही. लगेच ती शिट्टी वाजवते. तितक्यात जीवावरती बघतो. त्यानंतर ती वरून पाणी ओतते जगने आणि तो खाली आंघोळ करतो. हे दृश्य गुड्डू येतो आणि तो बघतो, त्याला छान वाटतं हे बघून. त्याच्यानंतर गुड्डू लगेच व्हिडिओ काढतो. तेव्हा जीवा नंदिनीला म्हणतो, ही अंघोळ मी आयुष्यभर विसरणार नाही. आज तुझ्या स्पर्शाविना आहे, उद्या तुझ्या स्पर्शासहित असेल. जीवा नंदिनीची अंघोळ. एक छोटी कविता बोलतो, बोलले न बोलता दोघात गेले राहून, बोलले न बोलता दोघात गेले राहुनी, फेस गेला वाहुनी तुझ्या माझ्यामध्ये आ आ आ. हे बघून नंदिनी पण हसत असते आणि आपल्याला देखील हसू येतं. नंतर नंदिनी मध्ये निघून जाते आणि जीवा स्वतःच म्हणतो, शी काय कविता करायला लागलाय जीवा यार तू. परत म्हणतो, अंग पुसुनी जाऊया तुझ्या माझ्यामध्ये,
लगेच म्हणतो नको नको आत्ता नको, नंतर करूया. तर दुसरीकडे आपली सो ब्युटिफुल काव्या छान मेकअप करत असते. छान आधी डोळ्यांचा मेकअप करते, होटांचा करते, छान दाखवलं मेकअप करताना. पण त्यानंतर पिहू आणि तिची फ्रेंड असते वाटतं, ते दोघी प्रॅक्टिस करत असतात त्यांच्या ॲन्युअल डेसाठी. रम्या त्यांना स्टेप सांगत असते, पण त्यांना काही ते आवडत नाही. तिथे मालिनी काकू पण आलेले असतात आणि तितक्यात जिन्यावरून काव्या खाली येते. तर लगेच पिहूचं आणि त्यांचं सगळ्यांचं लक्ष जातं, तिच्याकडे बघतच राहतं. मालिनी काकू लगेच हाताने दृष्ट काढतात. खरंच प्रेक्षकांनो, काव्या खरंच खूप छान दिसत असते साडीमध्ये. रम्या तर तिच्याकडे बघतच राहते. तितक्यात स्टडी रूममधून पार्थ बाहेर येतो, त्याच्या हातामध्ये फाईल असते. दोघांचा एकमेकाला धक्का लागतो, तर काव्या पडणार तितक्यात पार्थ लगेच तिला सावरतो आणि तिच्याकडे एकटक बघतच राहतो. फाईलमधले सगळे पेपर असे त्यांच्यावर उडत असतात. मालिनी काकूंना पण हे बघून छान वाटतं आणि त्यांनी टायटल सॉन्ग प्ले केलेलं आहे लग्नानंतर होईलच प्रेमचा. छान वाटते ते ऐकायला त्यावेळेला. त्याच वेळेला एक पेपर रम्याच्या तोंडावर येतो उडून आणि तो काढताना इतकी चिडलेली दाखवली तिचा अगदी तिळपापड होतो. तेवढ्या रागाने ती त्या दोघांना वेगळं करायला जाणार, तितक्यात तिथे एका पेपरवर तिचा पाय पडतो आणि एवढी जोरात पडते तिथे ती. खरंच ना प्रेक्षकांनो, हे रम्याचं आणि पडण्याचं काय कनेक्शन आहे काय माहिती, सारखी पडत राहते जिथे तिथे. रम्याकडे बघून पिहू पण हसत असते. रम्या लगेच म्हणते, पिहू काय हसते, मी पडले ना, लागलंय मला. तितक्यात लगे काव्य पार्थला म्हणते, धनी सोडा ना. तितक्यात पार्थ लगे असं शुद्धीवर येतं आणि तिला बाजूला करतो. रम्या पार्थला म्हणते, अरे पार्थ मी पडली बघ ना, लागलंय मला, मला हात तरी दे. पार्थ हात देणार तितक्यात काव्या हात समोर करते आणि म्हणते, अगं चल माझ्या हातात हात दे, हात देऊन तर बघ, तुझं अख्खं दुखणं पळेल. लगेच रम्या हात देते काव्याच्या हातात आणि काव्या अशी खसक्यान ओढते. तर पिऊला हसू येतं आणि म्हणते टाळ्या वाजवून, सुपर वुमन काव्या वहिनी, सुपर वुमन. सुपर वुमनसारखं एका झटक्यात रम्यात यायला तू वरती ओढलंस. लगेच काव्या म्हणते, अगं पिहू, अशा विलन्सला उडवायला एक फुंकरसुद्धा काफी आहे, सुपर वुमन व्हायची सुद्धा गरज नाही आहे. लगेच रम्या चिड आणि म्हणते, फार बडबड करतेस हं काव्या. लगेच काव्या म्हणते, तू पण फार मध्ये मध्ये करते हं, म्हणून अशी नेहमी तोंडावर पडते. यापुढे तू कधी पडली ना रम्या, तर मला हाक मार, कारण मी तुला पुरून उरेल. लगेच काव्या पार्थला विचारते, धनी तुम्ही सांगितलं नाही मला मी कशी दिसते. पार्थ लगे तिला खालून तर वरपर्यंत बघतो आणि तिच्याकडे बघतच राहतो. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की जीवा म्हणत असतो बॅटरी लो आहे, तेव्हा लगेच गुड्डू म्हणतो, अहो मग चांगलं आहे ना, हाच चानस आहे घरामध्ये जायचा. लगेच जीवा म्हणतो, नंदिनी मी या बहाण्याने का होईना घरामध्ये येण्याचा परत प्रयत्न करेल आणि घरामध्ये गृहप्रवेश पण करेल. तर दुसरीकडे पार्थ लगेच म्हणतो, आता हा पसारा मलाच आवरावा लागेल. तेव्हा काव्या लगेच म्हणते, अहो मी आवरते ना. तितक्यात दोघांची टक्कर होते आणि लगेच पार्थ म्हणतो, आता जवळ येऊ नका हां, परत मनात शिंग उगेल आणि परत टक्कर द्यायची म्हणून. तेव्हा काव्या लगेच त्याच्याजवळ जाते आणि म्हणते, जवळ या, नाही तर पुन्हा लांब गेलात ना अजून जवळ यावं लागेल, बोलते आणि अशी स्वतः टक्कर देते. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.